साहेब नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. अरे राम 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 राम. नमस्कार बापू. नमस्कार. नमस्कार घ्यावाला सुधरत नाही. याला म्हणते मान. इकडे गेला तिकडे गेला नमस्कार चंद्रकांत पाटील. तिकडे गेला का नमस्कार चंद्रकांत भाऊ. त्याला बेकार झाला. 2-3 बायका करायला लागत होता. म्हणजे एकटीला ग्रामपंचायत सांभाळलं नसतं, एकटीला पंचायत समिती सांभाळलं नसतं आणि एकटीला जिल्हा परिषद सांभाळलं नसतं. या बाई नमस्कार करायला काही सोय नसती राहिली. 2-4 माणसं ठेवलं होतं रोजंदारीचे. तेही का कोकणे करतेस, तेही उठून पराले तरी त्याले का मनाचा एखाद्याची रोजंदारीच नाही देणार मला तो उठून चालले गेले. पण तुम्हाला सांगतो माझी बायको हो म्हणून या गावात शांतता नांदावी, नाहीतर कोटचा का काहीच नव्हता. आता तुम्हाला काल परवाची गोष्ट सांगतो ना. आमच्या वावराजवळच्या नाल्याचा 10 लाख रुपयाचा बांधकाम पूर्ण झाला. कोटचा बांधकाम जी त्या पुलावरून चालाले असा भेव लागत होता, पुरा लपल हालत होता. तरी ह्या माझ्या बायकोनं ह्या हुसकुलीनं 2 लाख रुपये धमसलन देते. पण कोणत्याही विरोधी पक्षवाल्याचे बोलायची हिंमत झाली नाही. आणि बोलत कसे त्याला माहित आहे ना माझ्या चंद्रीचा दणका. सरपंच होणे काही साधारण गोष्ट नाही भाऊ. त्याच्यासाठी डोका लागते डोका. आता तुम्ही म्हणालच काहून तर मी राहतो आजी बायको म्हणजे या गावात शांतता नाही. नाहीतर कोणत्या का विकास मोठा झाला. गड्डे गुड्डे काही सोय नव्हती. अजिबात त्यांनी बदले जरा 2 लाख रुपयाकडे झाला. हो हो तुमचे काय आमचे काय ते करू नको. ती कोणाला काय माहित हो. बरोबर आहे. अजी अर्धाने करू हो मी बरोबर. उद्या आहे का मीटिंग? हो माझ्या शेवटी मीटिंग मीटिंग नाही करू शेटिंग नाही करू. हो म्हणजे मीटिंग आहे. हो का 12 वाजता काय नाही येतो मी लवकर. 10ची बस पकडून येतो मी. 2 लाख रुपयाकडे लक्ष ठेवा म्हणजे झाला. जी तुम्हाला का पाहिजे सगळं भेटते ना जी. त्या गोष्टीची काळजी तुम्ही करू नका. का गरज आहे लोक अजी सगळे लोक आपलेच आहेत. अजी किती मताने निवडून आलो मी. गाव लोकांना टेन्शन घेवायचं कामच नसेल. मी म्हणेन तसं होते. हो 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 बरं ठीक आहे येते मी. 2 लाख रुपयाकडे लक्ष ठेवा म्हणजे झाला. ठीक आहे कोटी भेटू हो हो भेटू ना त्या गोरेगाव जेवण भेटू. अजून तुम्ही म्हणाल त्या हॉटेलमध्ये भेटू. तुमचे 2 लाख म्हणजे 1 लाख ना माझे 1 लाख. अजून मीटिंग आहे करून शेटिंग आहे करून. हो बर ठीक आहे ठेवतो. आबा चंद्रे डोळ्याचं ऑपरेशन केलीस काय? मला कामात कारा खिपला लावलीस का नाही? बापा मोठ्या लवकरच आलीस ना. अजनवतीच गेलीस मी कधी मुक्कामाला गेले होते का? पण अजनवतीच गेलीस का? म्हणजे मी रोज नाही का मुक्कामाला जातो का? झाला का? कामाला मी जातो ना. कोणत्या कामाला जाते? कोणत्या कामाला जातेस म्हणजे? कोणते काम कामाला काम आहेत गरम पंचायतचे माझे. कोणते संडास आणायचे, कोणत्या नाल्या, कोणते विहिरी,
कोणते बोरिंग सगळ्या गोष्टी आम्हाला लागते तिकडे जाऊ बाबा चंद्रे हो बहुत पॉवरफुल दिसतेस हे. हो नाले आणतो हो पण मला एक समजत नाही त्या तेवढ्या मोठ्या लंब्या लंब्या नाल्या आणि त्या पंचायत समितीतील अशा वडाळ्यात कशा बरं त्या नाल्या आणत कशी कशी पण तेवढ्या दिवसाच्या पंचायत समितीत जाऊन तू तो संडास कसा हाती धरून हे काहीच नाही म्हणून होतं जसं होतं भोलूचं लक्ष आणि कसं कायच मात्र गुणाचीच असते मी काय असे नाल्या होणार खायानो हा हा त्या कागदापत्रावर चेक येतात मोठ्या पण कागदापत्राच्या भरोश्यावर नाल्या संडास आणते आणि त्या कागदापत्राचा पुरा सत्यानाश करत असेल सईच्या जागी जर चुका भरला आमका मारले तुझ्या कळशीची गरज आहे तुला बरं यात का महागी त्याचे 1 लाख तुझे 1 लाख फक्त समजला आहेस मात्र पॉवरफुलच आहेस बोलायला पाणी म्हणलं तुला सांगतो चंद्र मी पेवाले जातो मला दारू असे 2-2 गडी आहेत माझे गिलेस धुवायला गेले मी पाणी आणतो तुला मला तो उन्हाळ्याला गरज आहे पाणी मला पाणी आणायला सांगतो आणून दिला असतं पाणी का होते लोकांना तर मोठ्याने म्हणतस ना तुले घरकुल आणून देतो का देतो म्हणून म्हणतो तुझा संडास आणून देतो का 15,000चा तुझं काम करून देतो ना बाई सही मारून देतो ना आणि त्या दिवशी तुझ्या जमीले काम केलं भेटली होती का जणी हो भेटली होती ना केवढ्या खूप झाला तिचं नाव घेतल्या बरोबर काय मस्त आहे जणी काम नाही करत कामाला तू जनीले तू कामाला जनीले का म्हणलो मी तुझा नवरा मेला मी आहे तू कधी बायको करणार आहेस आता काय करू मी तिचे काम धंदे करू लागलो असतो मग काम धंदे कर तिचे भाडे घासू लागले असतात आता का झालं मग तुझी तर घासू लागतो पाणी आणतो मला सांगाल हो मोकाट खांडावाडी गावात घुमते आणि फुकटची लोकांकडून दारू ठोकत असतात पेना टाकला हे गावची सरपंच नवऱ्याला मोकाट सांग म्हणते पण मी म्हणतो हे काय जर गोट्यात राहिले असते तर हा सांग काय मोकाट हिरला असता काय गोट्यामध्ये राहिली असती तर कुणाचे ढेकला खाऊन जगला असता सांगते सोय येते हुसुले सरपंच झालीस म्हणून मस्त जेवत आहे नाही तर पंपान हवा मारू मारू ठोकून राहिली असतीस आमच्या मुलींची वरचे वाईला खाजे खाई तुझ्या कष्टाचा खाल्लो का खातेस तू माझ्या बापान दिला 2 तोडे सोना विकू काढला नको सांगू तुझ्या बापाची सोन्याची हो पुरा जंखाला सोना होता तो आणि सोनाला का विकायला नेलं तर त्याला फुकटला घेतलं लॉल बनवायला म्हणलं असा सोना दिला ना माझ्या बापान नाही पाहिलं तुझ्या मायने नाही पाहिलं का तुझ्या मायने पाहिलं नाही सर माझा बाप मेला म्हणून बरं झालं नाही तर तुझ्या मायची काही खैर नव्हती मागच्या हप्त्यात तुझी माय आली होते जेवढे म्हणजे मी टाइम नाही सांगू शकत पण पहिले एकटी झाली होती आधी काय घरी पोहोचली थायरॉइड बाजूला नाही ठेवलं आणि त्या खाकरावरच्या वादाच्या शेंगा चोरून येणार सगळं काही आहे
काय? काय? TV आहे, कूलर आहे, फ्रीज आहे, सगळं आहे माझ्या घरात. तुझ्या घरी काय? कोणाला टीव्हीची धमकी देतेस की? तुले का धमकी काय त्या टीव्ही मध्ये? का धमक कशी मला TV मध्ये? हा, तिची बटन मारलं का कुकलाने काकलाय करी ते टीव्ही. हो, जाऊन येऊन म्हणते डंडीच गेली म्हणते, डंडीच गेली म्हणते. अरे राहिली गोष्ट फ्रीजची. त्या फ्रीज मध्ये तरी असा कोणता धमक आहे? हा? त्या फ्रीज मध्ये बाटला ठेवला अजिबात थंड पाणी होत नाही, पुरा गरमचा गरम राहते. आणि त्या फ्रीजची धमकी देते सारखी असं. तुझं पाणी, तो तुझा बोर्ड किती खराब आहे. येऊन जाऊन त्या बोर्डावर चार्जिंग करून लावते. माझा बोर्ड होतो, माझ्या बोर्डावर तू चार्जिंग नको. तुझ्यासोबत कोण फाळू फाळू मला ताण लागली आहे. ताण लागली. काय खोड्या नको म्हणू, जखरलं बिकरलं ना. ए, झिंगुले, तुझी आली का तर चांगले अरे थांब, जुन्या भावात तुला तुला दिसत नाही का मी येते एवढा मोठा माणूस आहे तुला. हा, पहिला नमस्कार कोणाला करतात त्या समजते का म्हणजे मी नमस्कार तुम्हालाच करणार होतो. म्हणजे तुम्हाला करतो मी नमस्कार. पण तुमच्या बायकोकडे माझं काम होतं. बाबूजी बिलकुल बिलकुल ना. कोण माणसं बोलत असताना दोन माणसाच्या मध्ये पाहिजे त्याची अडचण नाही. मला दिसला तर तू बोल, तू बोल, तू बोल. माझी सरपंच हो. काम होता म्हणत नाही का? माझ्या बायकोवर काम होतं तुझं. हा, पा हे बेश्रम बायको. हा घरामध्ये एवढा मोठा तगडा बाळ नवरा असताना बाहेरच्या माणसाला घरात बोलावते. अरे तुला का माझीच बायको भेटली का? माझी बायको भेटली. हा, तुझी सरपंची असेल तुझ्या ग्रामपंचायत मध्ये. माझ्या घरी आहे माझी बायको. हो, चंद्रकांत पाटील हा, हा, म्हणजे मध्ये तुमच्याकडेच काम होता की काम होता म्हणजे सरपंची बायसोबत तुझा भेटला सही मारायची आहे का? तुमच्या मनोभावना समजतात सर्व. समजतात ना? तुमच्यासाठी अरे वा हो, अशी पण एवढ्या मागाची काय आणलेली. तिच्या पैशामध्ये तर 2-4 किलो झाले असते. आम्ही आता ही गोष्ट का सरपंच समोर सांगणार होतो. नाही, अजिबात नाही. बायाच्या समोर अरे मस्त म्हणजे बहुत मस्त आहे. मस्त आहे. होय बाबू. हा, म्हणजे तुम्ही मला दारू पाजला तर माझ्या बायकोला काय म्हणायचं झालं का? बाईचा स्वभाव मस्त आहे म्हणालो. आता तर तुम्हाला माहित बापा, काहून तर मी हप्त्यातून एकच वेळा पाहतो. बाकी एवढे दिवस झगडतच राहते आणि एकच दिवस गोल बोलते. बापा का झगडच नाही तर का करतेस तू? बोकरत ते झगडतेस तरी मग. बरं बरं बरं. आता तुम्ही एक काम करा टकले साहेब. आता तुम्ही काही वेळासाठी नाही का तुम्ही थोडं बाहेर जा. म्हणजे सरपंच मॅडम सोबत आमची मीटिंग आहे. नो डिस्टर्ब, नो डिस्टर्ब. मला तुमचा स्वभाव मस्त आहे. तेव्हा नो डिस्टर्ब. साहेब साहेब साहेब, अरे एक गोष्ट आठवली. तुम्ही ग्रामपंचायत मधून मला वाटते. ग्रामपंचायतची फाईल असेल नाही का? याच्यावर कमीत कमी 10-15 तरी सह्या मारायच्या असतील.
काहून ते तुम्ही वाचा कसं कसं होईल त्या फाईलचं मला एक सांगा 10-15 सह्यांच्या ऐवजी समजा आमच्या सरपंचीबाई हा चुका भरला जर आमचा थंब फाईल घरी नाही पडेल तरी आमच्या सरपंचीबाईचं कामच तसं आहे सही म्हणला का तोंडात बोट देते आणि सकाळी उठला का दिवसभर गुलाबीचा डब्बा धरला तुझी बदनाम होते सर पण ते फाईल पुरी ढिली पडत तुम्हाला काय झालं म्हणजे काय नाही झालं मला एक सांगा तुम्ही एवढी महागा मुलाची हे दारू आणल्या इंग्लिश दारू आणल्या मग हिच्यासोबत चकण्यात आला तर या भोकणाऱ्या काना चकना पाहिजे बरोबर यानंतर मी नक्की तुम्हाला चकना घेऊन येतो नक्की आणा मग तेव्हा नो डिस्टर्ब नो डिस्टर्ब बाईला पाहिल्याबरोबर असं वाटते बिलकुल माझ्या अशा मनामध्ये असं धक्क होते असं वाटते की असं जिल्हा असं लिखित घ्यावं ओळख करावं ये शरबती आगे ये शरबती पाय तुला पुढे उंगरच खाऊन टाकतो बरं चला आपण आतमध्ये जाऊन आपण आपलं काम करून घेऊ सह्या मारून घेऊ हो हो अजी मॅडम तुमचा लाईट तर लावा सगळ्याच्या घरची लाईन दिसते बाप्पा आमच्याच घरची गेली का तुमच्या डाव्या हातात बोट आहे दाबाला बटन अजी दाबलो तरीची बटन तो तुमच्याकडे बोर्डच खराब कोणाच्या घरची टीव्ही चालू नाही आणि टीव्ही चालू ठेवताय तर ठेवता एवढा मोठा आवाज काय ठेवताय रे बाबा दुसऱ्याने झोपू देत जा ना माहिती पॉप लावला दिवस टीव्हीचा कोणता सिनेमा वेगळा सिनेमा असेल येऊ करे भाऊ पावाले बेकार आहे बेकार माहिती आवाज ओळखीचा वाटत आता माझ्या चंद्रीचा आवाज आणि हा बाब्या
मीटिंग करत होता चंद्र कुठे चंद्र 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 बाहेर चंद्र कोण्या गोष्टीने कुत्र्यावानी भुंकत आहेस? हो मी कुत्रा होतो तू कुत्री हो अरे काय जा निघेतून. काका ते मीटिंग करत होतं घरामध्ये. मीटिंग हो का शेटिंग हो अशी मीटिंग अशी असते म्हणजे का अशी meeting काय तुम्ही अच्छा? 500 रुपये, 1000 रुपये एकेका मुलाला वाटून देता का पुस्तकाची हो वाचका? का? हा? अशी मीटिंग राहते नाही लाईट बारो बारो त्याची नाही टोचू टोचू अशी कुठे मीटिंग राहते का तुझा तो बोर्ड खाली बोलता नको येऊ. बोलता नको येऊ, जाऊ जा. माझ्या बोलण्याला दोष नको देऊ. मग त्या बोर्डाचं नाव काय लागला? अरे तुझे चार्जिंगचा दोष आहे तो माझ्या हातात टाचले टोचले. हा मस्त दुखते जी बाबू. दुखते का जी? हो. सुटला का सुटला? इच्छे नसते समज अल्ला. मोठ्यानं काढते. हा, आई वा. म्हणून मला मोठ्यानं टाचले टोचली म्हणून बोंबललो आई वा. मोठ्यानं टोचली मा. म्हणतो. हे लढून ती सांगते तो तुझा पंखा बंद आहे बोर्डा पायी. पंखा बंद आहे पंखा. म्हणून मीटिंग करताना घाम फुटला. हो का? हा. म्हणजे तूच मीटिंग केलीस का मग नाही तर तीच नोट मोजलीस का अगं तू उभी होतीस ना मी नोट नाही मोजलो तेवढे टिल्लू मोजलं आज तेव्हा कोणती निवडून आले नाही तर चिमडूनही नव्हती शेष्टी शी? हो शी करते ती आणि चालली चालले घराने सांगायला चालली ती तुझ्या भरोसा निवडून आलो का? कोणाच्या भरोशाला आले हा, त्याला गरम सांगितलं तर काय हो, सांगितलं? सांगते ती. पावसाळ्यात वर सांगितलं तर का करीन? सांग ना येल पाडू पाडू सांग सांगितलं तर का? बोंबल बोंबल म्हणून माझ्या पोटात टाचली टोचली म्हणलं. पंखा बंद होता म्हणून घाम फुटला म्हणलं. म्हणून जी बाबू तुम्हाला आमच्या घरी कोण नाही पण येतच नाही तर बाबा म्हणलं लवकर करा नाही म्हणलं. म्हणजे आता मला काय माहित होतं ह्या वेळेवर कोणी येतील म्हणून? एवढ्या काटकसरीने संसार केला तरी हा माझ्या हर्ष घेते देवा. बाबूजी. होते, होते. चंद्र तुला एवढ्या शिकवलो तरी तुझ्यावर काही नाहीये. हा नवरा सुशाली त्या दुसऱ्या माणसाशी लढते असे. मॅडम मोडून जा, मॅडम मोडून जा. मी माझ्या बायकोने मारतो तुला काहून दुःख लागते बे? ती नाही माझी सरपंच नव्हे का? हा? माझी सरपंच तुझी सरपंच ग्रामपंचायत मध्ये हो का? हो पण मला सांगा की, हा? हे तुमची बायको हो नाही का? हो पण हे सरपंच नाही गावाची हो की नाही? हो तर मला सांगा हा. यांच्या पूर्ण कार्यभारावर हा, यांच्या पूर्ण व्यवहारावर नजर कोण ठेवते? मी ठेवतो मी हा. आणि म्हणून जोपर्यंत हे तुमची बायको ह्या गावाची सरपंच नाही का तोपर्यंत तुमच्या बायकोवर अर्धा अधिकार माझा. ओय, म्हातारे महादेव हे तिकडे तिकडे तुझ्या ग्रामपंचायत मध्ये समजलास का हा हे माझ्या घरी नाही शिकवायचा चल तू आपल्या ग्रामपंचायतचा रस्ता चलो नको जा बाबूजी. जा. आजी नको जा. मी येतो ना. नाही. ए बाबू तू जातेस का तू देवाचं भेटत जावा बाबूजी. ये आता मोठ्यानं मारते हा. आता बघा. मस्त कंबर मोडतले मारून ये. बाबूजी तुम्ही जाऊन गेले. तू इकडे येणं झिरकुले या कमन ये ना बाबूजी जाऊन गेले जी तुम्ही. बाबूजी. मला विचारलं काहून गेला तर मीटिंग न शेटिंग तू मला सांगता. काय तुझं
माझं म्हणणं काय म्हणणं काय तुझं सांग हो तुला चांगल्याने विचारते सांग तू सांग कोण्या गोष्टीने बाबूले मारलास ना त्याला खेद आणला आता सगळ्या गावामध्ये सांगत जाईल सरपंचीच्या नवऱ्यानं मला मारलं गावात आधी बदनाम होईल. गावातल्या लोकांनी माहित नाही का गावातल्या लोकांनी माहित नाही तुला माहित नाही का? हा, रोज तर फेसबुक वर येतेस ना मला माहितीच नाही का सांग त्याचं म्हणणं काय तुझं तुझा म्हणणं काय तुझं म्हणणं काय मनाच्या पहिले फोन करतेस बरं किती ताकद आहे तुझी आता मागू तो